धोंड्याचा महिना चालू आहे म्हणून देवांसाठी आज पुन्हा एकदा छान असे धोंडे रस पोळीचा स्वयंपाक केला होता। सकाळी सकाळी मम्मीने छान अशी देवपूजा करून घेतली, त्यानंतर नैवेद्य देवांना दाखवून घेतला आणि आज राहिलेला स्वयंपाक करणं चालूच होतं। तर सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घ्यावं म्हटलं आणि मग नंतर आपले जेवण वगैरे होतील। तर आता इथे राहिले साहिले जे काही घरातील देव होते तर त्यांना मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, आरती केली छान आणि मस्त असं दर्शन पण घेतलं। आणि सकाळी सकाळी या झाडांना एवढे छान फुलं आलेले होते ना, तर ते बघून खरंच खूप मस्त छोटे छोटे झाडं आहेत, पण त्याच्या फुलांचा कलर एवढा सुंदर आहे ना। आणि आमच्या वरच्या बाल्कनीमधून आमच्या समोरचा व्ह्यू असा काही दिसत होता। त्यानंतर मम्मीने एक छान तांबे पितळाची भांडी पण आज मस्त अशी घासून वाळायला ठेवली, राहिली साहिले भजे कुरडई पापड काढून घेतले। आणि आमचा हा चोर दिवसभर फ्रीजमध्ये काही ना काही धुंडाळतच असतो, काही सापडतंय का खायला। आता तिला आता खायचे होते चोकोज, आत्ताच जस्ट जेवण झालं पण तरीसुद्धा तिला दूध आणि चोकोज खायचे होते। आणि हे दोन माकडं असे काही गॅसच्या ओट्यावरती येऊन बसलेले होते। आता शर्यूला चोकोज आणि दूध देते। खरं तर आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची खूप जास्त वाट बघत असतो, पण आता असं वाटतंय की कधी स्कूल एकदा उघडतील आणि कधी आपलं ते रुटीन चालू होऊन जाईल, कारण ह्या लेकरांनी ना खूप तंग करून सोडलेलं आहे। आता एकदा त्यांच्या स्कूल चालू झाले की त्यांचं रुटीन चालू होऊन जाईल। दूध थोडंसं गरम करून घेतलं आणि आता शर्यूला चोकोज दूध देते। खरं तर हा टायमिंग नाहीच आहे दूध आणि चोकोज खाण्याचा, पण आता लेकरांच्या काही काही डिमांड असतात ते आपल्याला पूर्ण करावेच लागतात। शर्यू आता चोकोज दूध खाईल। आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सुट्ट्यांचा एन्जॉय हा असं काही चालू आहे बरं का। चला व्हिडिओला इथे सेंड करते, बाय।